सावधान, तुमचं PPF, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट किंवा किसान विकास पत्र यासारखं पोस्ट ऑफिसचं खातं कधीही फ्रीज होऊ शकतं आणि तुम्हालाही कदाचित कळणार नाही. होय, डाक विभागाचा नवा आदेश आलेला आहे आणि जर तुम्ही वेळेस काही केलं नाही तर तुमच्या खात्यातले पैसे अडकून पडतील. तुम्ही ना पैसे काढू शकणार ना जमा करू शकणार, तेही पूर्ण कायदेशीर पद्धतीने. या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की कोणती खाती फ्रीज होणार आहेत, कधी होणार आहेत आणि त्याला टाळायचं कसं. कारण जर चुकून एखादा दिवस गेला तर तुमचं संपूर्ण गुंतवणूक अडकून बसू शकते. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि अशीच महत्त्वाची माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, जर तुम्ही देखील पोस्ट ऑफिस मार्फत PPF, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम किंवा सुकन्या समृद्धी योजना यासारखी खाती उघडली असतील तर ती फ्रीज केली जाऊ शकतात. डाक विभागाने म्हटले आहे की स्मॉल सेव्हिंग स्कीम अंतर्गत अशा मॅच्युअर झालेल्या खात्यांना फ्रीज केले जाईल ज्यांची मुदत मॅच्युरिटी डेट नंतर 3 वर्ष उलटल्यानंतरही वाढवली गेलेली नाही. डाक विभागाने खाते फ्रीज करण्याच्या प्रोसेसला एक नियमित प्रणाली बनवण्याचा आदेश दिला आहे. ही प्रक्रिया दरवर्षी 2 वेळा केली जाणार आहे जेणेकरून ठेवीदारांच्या मेहनतीचे पैशाचे संरक्षण सुनिश्चित करता येईल. आदेशात पुढे म्हटले आहे की स्मॉल सेव्हिंग स्कीम होल्डर्सनी लक्षात ठेवले पाहिजे की जर मॅच्युरिटीनंतर 3 वर्षाच्या आत खाते बंद केले नाही तर ते फ्रीज होईल. तर मग नेमकी कोणती खाती बंद होतील? आदेशानुसार स्मॉल सेव्हिंग स्कीम अंतर्गत खालील खाती येतात. कोणती खाती बंद होतील याचं जर आपण पाहिलं तर सावधी ठेव योजना म्हणजेच टर्म डिपॉझिट, मासिक उत्पन्न योजना म्हणजेच MIS, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम म्हणजेच SCSS. सोबतच किसान विकास पत्र, आवर्ती ठेव रक्कम म्हणजेच RD, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF इत्यादी खाते तुमचे फ्रीज होऊ शकतात. जाणून घेऊया खाते फ्रीज झाल्यावर काय होईल. जर मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर खाते फ्रीज झाले तर तुम्ही त्या स्मॉल सेव्हिंग स्कीम खात्यातून कोणतेही पैसे काढू शकणार नाही किंवा जमा करू शकणार नाही. तसेच कोणत्याही ऑनलाईन सेवा वापरता येणार नाही. म्हणजेच तुमच्या पैशाच्या संबंधित कोणत्याही व्यवहारात अडथळा निर्माण होईल. 15 जुलै 2025 रोजी जारी आदेशानुसार ठेवीदारांच्या ठेवलेल्या पैशांचे संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही फ्रीज प्रोसेस वर्षातून 2 वेळा केली जाणार आहे. फ्रीजिंगची ही प्रोसेस दरवर्षी 1 जुलै आणि 1 जानेवारीपासून सुरू होईल आणि 15 दिवसाच्या आत पूर्ण केली जाईल. याचा अर्थ दरवर्षी 30 जून आणि 31 डिसेंबर रोजी 3 वर्ष पूर्ण करणाऱ्या मॅच्युअर खात्याची ओळख पटवली जाईल आणि त्यांना फ्रीज केले जाईल. तर ही खाती अनफ्रीज कशी होते? खाते अनफ्रीज करण्यासाठी संबंधित विभागात आवश्यक कागदपत्रे सादर करून खाते पुन्हा सक्रिय करता येईल. जर मॅच्युरिटीच्या 3 वर्षानंतर तुमचे खाते फ्रीज झाले असेल तर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खालील गोष्टी सादर कराव्यात, जसे की फ्रीज केलेल्या खात्याची पासबुक किंवा प्रमाणपत्र, KYC कागदपत्रे ज्यामध्ये मोबाईल नंबर, पॅन कार्ड, आधार किंवा पत्त्याचा पुरावा, खाते बंद करण्याचा फॉर्म SB-7A. तर मित्रांनो, अशा महत्त्वाच्या आणि वेळेवर कृती आवश्यक असलेल्या माहितीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या मेहनतीच्या पैशाला धोक्यात घालणं. जर तुमचं ही PPF, NEC, किसान विकास पत्र किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम खाते असेल तर आजच तपासा. ते फ्रीज होण्याच्या मार्गावर तर नाही ना? या व्हिडिओची माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचं एक लाईक आम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला प्रेरणा देते. कृपया हा व्हिडिओ आपल्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि वयस्कर नातेवाईकांसोबत शेअर करा, कारण कदाचित त्यांची खातेही फ्रीज होण्याच्या मार्गावर असू शकतात. आणि हो, अशाच वेळेवरच्या फायदेशीर आणि सतर्क करणाऱ्या माहितीकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्या नजरेतून सुटणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या आणि उपयोगी माहितीसह. तोपर्यंत जागरूक राहा, सुरक्षित राहा आणि शहाणपणाने गुंतवणूक करा. धन्यवाद.